पुढची बातमी आपण सविस्तर बघूयात। राजकीय सूडबुद्धीने कारवाई सुरू आहे असं खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांनी म्हटलं। दुसरीकडे चौकशीत सत्य समोर येईल असं माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं म्हणणं आहे। बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची तर कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी संदीप राऊत यांची चौकशी सुरू आहे। या संदर्भात आता या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत। बाबासाहेबांमुळे छत्रपती शाहू महाराजांनी आम्हाला शिकायसाठी संधी दिली। आम्ही त्यांचे ऋणी आहोतच आणि त्याच दायरेत राहून आपण उत्तरं नक्की देणार आणि ती द्यावीच लागेल, कारण शेवटी यंत्रणा आहे, ती केंद्रातली यंत्रणा आहे, राज्यातल्या यंत्रणांना मदत करावी। यंत्रणा कोणाच्या ह्यानी चालतात त्या दुनिया बघते, मी नाही बोलणार। गोरगरीब लोकांना खिचडी किंवा असं काही प्रकार वाटत होतो। माझ्या किचनमध्ये छोटंसं एक किचन आहे आणि ह्या किचन जरा मी वाटत होतो आणि साळुंखे साहेब माझ्याकडे आले की आम्हाला किचन मिळेल का। मी स्वतः काही बनवलेलं नाही, त्यांनी माझं लेबर वापरलं, त्यांनी माझं मटेरियल वापरलं, त्यांनी माझं ट्रान्सपोर्ट वापरलं, त्यांनी माझं पॅकिंग मटेरियल वापरलं, त्यांनी माझं लाईट बिल पाणी बिल, मी पैसे घेत नव्हतो तरी देखील त्यांनी माझ्या अकाउंटला पैसे दिलेले आहेत आणि मी ते लोकांचा पगार दिला। मी बोलतो हे सोडाचं राजकारण, मी सोडाचं म्हणणार नाही, इथं खुन्नस काढली जाते। बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव पाटण्याच्या ईडी कार्यालयात पोहोचलेत। सत्ता गेल्यानंतर 72 तासांच्या आत यादव कुटुंबियांना ईडीनं चौकशीचे आदेश दिले। चौकशीला जाण्याआधी तेजस्वी यादव यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं। ईडीच्या चौकशीमुळे सध्या यादव कुटुंबियांच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली आहे।